हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार। उद्या सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा। धाराशिव, लातूर रात्रभर मुसळधार पाऊस। तुळजापूर आणि परिसरात नवरात्र आलेल्या भाविकांचे बेहाल। काल सोलापूर, पुण्यातही मुसळधार। मराठवाड्याला पीएम केअर फंडातून मदत द्या, विरोधकांची मागणी। तर कोविडसाठीच्या फंडातले 600 कोटी ठाकरे सरकारच्या चुकीमुळे खर्च करता येत नाहीत, फडणवीसांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये घेतली पंतप्रधान मोदींची भेट। भरीव मदतीची मागणी। तर प्रस्ताव आल्यावर कार्यवाहीचं मोदींचं आश्वासन। लोटांगण घाला पण मदत आणा, विरोधकांचा टोला। बळीराजाला मदत करताना सगळ्याच गोष्टींमध्ये नियमांवर बोट ठेवू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बँकांना सूचना। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपुरात कार्यक्रम। तब्बल 9,000पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं पथसंचलन। डॉक्टर हेडगेवारांच्या काळातील संघ इतिहासाला पुन्हा उजाळा देणार। बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळलं। फेसबुक पोस्टद्वारे ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे हाकेंचे संकेत। शिवभोजन थाळी केंद्रांसाठी 21 कोटींचं अनुदान। राज्य सरकारचा मोठा निर्णय। तर यंदाच्या आर्थिक वर्षात 70 कोटींची तरतूद। मुंबईमध्ये नवरात्रीचे शेवटचे 3 दिवस लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी। मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश। मात्र आवाजाच्या मर्यादेचे पालन बंधनकारक। आशिया कपमध्ये भारताचा श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजय। 202 धावांवर बरोबरी झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर भारताचा विजय।